काय विचारा विचारा। त्याच्यामध्ये काही महिला पोलिसांचा देखील विनयभंग झाल्याची घटना घडली आहे। काल सर्व फुटेज जर बघितलं, आज पण टीव्हीवर सर्व फुटेज दिसतंय की महिला पोलिसांचा विनयभंगाचा समावेश केला। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल हालचाल केलं आणि वरच्या सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निवेदन केलं। त्यावरून नागपूरच्या दंगलीची दाहकता लक्षात येते। कट ही दंगल पूर्वनियोजित होती का याकडे पोलिसांचं लक्ष। पिन्ना काही अटक पण 23 मार्च पर्यंत त्यांना पोलीस कोठडी पण भेटलेली आहे। पण पोलिसांवर ज्या लोकांनी हात असेल त्यांना कट झालं पाहिजे। सरकार त्यांना सोडणार नाही, कारण कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, महाराष्ट्र हा पुरोगामी राहावा, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जातीय धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न सरकारचा आहे। याला जोडून एक प्रश्न आहे की मुख्यमंत्री जर पूर्वनियोजित म्हणाले तर पूर्वनियोजित नाही, पूर्वनियोजित नाही असं पोलिसांचं म्हणणं आणि स्वतः पूर्वनियोजित आहे असं म्हणणं म्हणजे दोन वक्तव्यात दिसतोय। कबूल केलं पाहिजे की इंटेलिजन्स जो असतो गृह विभागाचा त्याला ह्या अशा घटना माहीत असतात। एखादा आरोपी डिटेक्ट करायचा असेल तर इंटेलिजन्स ब्युरोला काही पताची शक्ती तर ते ट्रेस करून अटक करू शकतात किंवा ते डाव उधळून लावू शकतात। पण यामध्ये दोन्ही विरोधाभासाच्या गोष्टी दिसत आहेत। त्यामुळे स्वतः गृहमंत्री सक्षम फेल्युअर आहे, इंटेलिजन्स ब्युरो काय करत होतं, ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून या घटनेला जबाबदार कोण आणि हे पूर्वनियोजित होती की वेळेवर घडली याबाबत लवकर निवडणुकीचा अजेंडा आहे। औरंगजेबाची कबर म्हणजे पुढची अयोध्या नाही। मला बाळासाहेबांनी काय म्हटलं ते मी ऐकलेलं नाही। सांगतो की औरंगजेब महाराज, मी 3 दिवसांपासून हेच ठणकावून सांगतोय की औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राच्या विकासाच्या आळ येणारा मुद्दा ठरलेला आहे। कारण आठवडे अजूनही शेतकऱ्याचे प्रश्न ऐरणीवर आले नाहीत। काल विल्यम्स 9 महिन्यानंतर अंतराळातून आज आल्यात, त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की विज्ञानाचा आज जर सुनीता विल्यम्स सारख्या एकीकडे आपल्या जगाचं देशाचं नाव रोशन करणाऱ्या व्यक्ती आणि दुसरीकडे मात्र औरंगजेबाच्या कबरीवरून सातत्यानं हिंदू मुस्लिमांमध्ये दंगे भडवणारी लोक मानसिकता काय असली म्हणून घ्या। मात्र औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राची शांतता म्हणजे शांतता लोप पावण्याकरता किंवा शांततेला सुरुंग लावण्याकरता टी राजासारखी लोक काहीतरी आगीत तेल टाकण्याचं चॅनलनी चालवलं। त्यांनी आता ते लाडके ते सांगत मान्य करून जाऊया, पण लाडके आहेत याचा अर्थ तुम्ही काहीही बोला अशी सूट मुख्यमंत्री देणार नाहीत। त्यामुळे त्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांनी कान टोचले असतील असं मला वाटतं। कोरटकर यांनी महाराजांबद्दल जे विधान केलं होतं त्याच्यानंतर कालच्या सुनावणीमध्ये त्यांना तामिळनाडूला फेटाळलेलं आहे आणि आज ते फरार झालेले, त्यांना होऊ शकते। आता राज्य सरकार आणि त्यांना पकडण्यात काय वाटतं? कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकर नावाच्या भामट्याचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्याला कधी अटक होऊ शकते काल अटकेचा कोर्टाने आदेश दिले, मात्र तो पकडला का गेला नाही? किंवा नागपूरच्या दंगलीला प्रशांत कोरटकर जबाबदार आहे का? ही दंगल भडकून तो गेला आहे का निघून याची सुद्धा शहानिशा केली पाहिजे। प्रशांत कोरटकरला सरकारने तात्काळ अटक करावी अशी सरकारला माझी विनंती आहे। अन्यथा प्रशांत या दंगलीचा मास्टर माइंड आहे हे सिद्ध होईल। 15 दिवस झाले तरी अद्याप कोरटकरला अटक केली जात नाही, गृह विभागाचे फेलियर आहे। दुसरीकडे संतोष आंधळे 98 दिवसांपासून कृष्णा फरार आहे, प्रशांत कोरटकर फरार आणि राहुल सोलापूरकरवर अद्याप FIR पण नाही। म्हणजे एकीकडे औरंगजेबाचं थळगं नष्ट करायला निघणारी लोक राहुल सोलापूरकरला कशा पद्धतीनं मांडीवर बसवत आहेत, कशा पद्धतीनं प्रशांत कोरटकरला मोकाट सोडतायत, हा विरोधाभास महाराष्ट्रातली जनता बारकाईने पाहते आहे।
मी तुमच्या चॅनल समोर जबाबदारीने सांगतो की तो जुना काळ गेला की लोक तुम्ही म्हटलं तसं ऐकायची. आताची नवीन पिढी फार सक्षम आहे, ती प्रचंड जागरूक आहे. त्यांना सुनीता विल्यम्स सारखं अंतराळामध्ये जाऊन संशोधन करावं वाटतं आणि त्यांना हेही माहीत आहे शिवछत्रपतींचा अपमान करणारी कोण आहेत. त्यामुळे कोरटकर असेल, सोलापूरकर असेल किंवा आंधळे असेल, हे जर सापडत नसतील तर मला असं वाटतं कुठंतरी सरकार म्हणून आम्ही कमी पडतो आहोत का याचं आत्मचिंतन आम्ही करू. कोणी असो, अबू आझमी असोत किंवा राणे असोत किंवा आणखी कोणी असो, या प्रकारचे दंगे करून काय नागपूरची घटना मुळात कशी झाली, धर्माच्या भावना दुखतील असं कृत्य दुसऱ्या गटाने केलं. आता ठीक आहे, माझी श्रद्धा रामाच्या पायी असेल, दुसऱ्याची श्रद्धा अल्लाच्या पायी असेल. आता रामाची अल्लाची प्रतिमा जाळताना त्या समाजाच्या भावना दुखणं साहजिक आहे. मग त्यांच्या वर कुराणात लिहिलेली ठीक आहे, त्या प्रतिक्रिया आल्या. औरंगजेबाचं समर्थन काय मुसलमानांनी केलं? मुस्लिम जे औरंगजेबाचं समर्थन करत असतील, पण मुसलमान औरंगजेबाचं समर्थन म्हणता येणार. तसं असतं तर सर्वसामान्य मुस्लिमांमध्ये औरंगजेब मुलांचं, शेख औरंगजेब, मोहम्मद औरंगजेब असं, पण जाणीवपूर्वक औरंगजेब समोर ठेवायचं आणि त्यावरून मुसलमानांना टार्गेट करायचं, हे जे काही चालू आहे ना, हे बरोबर नाही. हे महाराष्ट्राला देशाला परवडणारं नाही. टी राजासारखी लोक बाहेर देशातून येतात, बाहेर राष्ट्रातून, आणि इथं आग लावून जातात. माझं चॅलेंज आहे त्या टी राजाला. हिंदूंच्या पोरांना भडकवतोय ना, लावल्यात ते एसी मध्ये झोपते. तुझ्यात खरंच तर तुझ्या लेकरांना पाठव कबर पाळायला, तू ये बुलडोजर घेऊन. अशा प्रकारे सर्व हिंदूंच्या मुलांना चिथावणी देऊन त्यांना बरबाद करणे. त्या स्पर्धा विद्यार्थी असतात साहेब. आज नागपूरमध्ये 170 शाळा नुकसान आणि ही नुकसान करायला टी राजा विकृत मानत आहेत. आणि महाराष्ट्रात सुद्धा दुर्दैवानं अशा पद्धतीनं जबाबदार मंत्री, जबाबदार आमदार असं वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत असतील, हे कुठल्याही पद्धतीने सहन होण्यासारखं नाही. काल खासदार काय बोल, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं बोलला. नरेंद्र तर म्हटलं नाही की मी पुनरावतार आहे म्हणून छत्रपती शिवाजी, पण अशा प्रकारे बोलल्यानंतर सुद्धा आपण असू तर माझी छत्रपती उदयन महाराजांना पण आमचे मंत्री शिवेंद्रराजे यांना पण विनंती आहे की शिवाजी महाराजांचा अपमान जर एखादा ओडिसातला पुरोहित नावा करत असेल, तो कुठल्या पक्षाचा, कुठल्या धर्माचा होऊ नका. कोरटकर असेल, पुरोहित असेल किंवा नागपूरकर असेल, अशा तुम्ही खेचलं नाही तर उद्या चालून कोणी येऊन शिवाजी महाराजांचा असेल करू आपल्या. तुम्हीच यावर ठाम भूमिका घ्या. तुम्ही थोडं पुढे या आणि महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पद्धतीने वृत्ती आहे त्यांचा कायमस्वरूपी करा. महायुतीचे सरकार आहे. महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यावर देशद्रोह कायदे मंडळात या अधिवेशनात पारित होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याकरता मी स्वतः उदयन महाराज लिहिणार, स्वतःजींना पत्र लिहिणार, त्यांच्या दोघांचे त्यांच्या पायावर डोकं टेकवणार की आता बस झालं. शेवटी शिवछत्रपतीचा अपमान सहन करण्याची सुद्धा एक त्या मर्यादेच्या पलीकडे आता ही लोक जातात. पुरोहित बिरोहित जो आहे त्या एका लाईन मध्ये आणून त्यांना सरळ करा, महाराजांना करणार. हिंदी में जानना चाहते हैं, देश राव भाषण दे रहे हैं और राजा कोल्हापुर में जिस तरीके से भाषण दिया, वातावरण राजा इसीलिए आता है ही चाह रहे. हैदराबाद, तेलंगाना, महाराष्ट्र के लोग महाराष्ट्र में कायदा सुव्यवस्था रखने कर रहे हैं. कोल्हापुर में ऐसा विवादित बयान, कोल्हापुर के मिट्टी से छत्रपति शाहू महाराज आते हैं. उन्हीं शाहू महाराज जिन्होंने कुरान का ट्रांसलेशन मराठी में किया था, ये वही शाहू महाराज है जिन्होंने मोहम्मदन एजुकेशन सोसाइटी खोली थी. ये वही महाराज है जिन्होंने शेख यूनुस इसको पहला अधिकारी बनाया था. ये वही शाहू महाराज है. लिंगायत हो, मराठा हो, माली हो या मुसलमान हो, इन लोगों के लिए खड़े किए थे. उस छत्रपति शाहू महाराज के भूमि पर टी राजा जैसा कोई व्यक्ति इस तरीके का जहर होगा कहना बहुत जरूरी है. वो अगर चाहता है औरंगजेब की कब्र, चाहता हूं कि राजा में इतनी हिम्मत
वो खाली भड़काऊ भाषण दे सकता है और ऐसे लोगों पर महाराष्ट्र में बैन। पासून लढण्यात आलो। सुरतमध्ये इंडस्ट्री एवढी कंजेस्टेड झाली, मंत्रिमध्ये 2 मिनिटं आहे का? आता त्यांना बाहेर पडायचं आहे सुरतवाल्यांना इंडस्ट्री। आता त्यांना सुरतमध्ये इंडस्ट्री नको आहे, जवळचा जवळ जिल्हा असेल तर आपला हा नंदुरबार जिल्हा आहे। सगळ्या